उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भगवान नरसिंह मंदिर आहे. भगवान बद्रीनाथाची थंडीच्या दिवसात येथे पूजा केली जाते. म्हणूनच त्याला नरसिंह बद्री असे देखील म्हणतात. भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजे भगवान नरसिंह. तर भगवान नरसिंहांनी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपू राक्षसाला ठार मारण्यासाठी हा अवतार घेतला होता. भगवान नरसिंह हिरण्यकश्यपूच्या वधासाठी स्तंभ फाडून प्रकट झाले आणि त्यांनी अर्धा नर आणि अर्धा सिंह असा देहरचनेचा अवतार घेतला. म्हणून त्या रूपाला नरसिंह किंवा नृसिंह म्हटले जाते. नरसिंहाची अनेक मंदिरे असली तरी उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे असलेले मंदिर खूप खास आहे. या मंदिराबाबत एक मान्यता आहे जे आपत्तीशी थेट संबंधित आहे असं म्हणतात. काही काळापूर्वी उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यात झालेल्या विध्वंसक बऱ्याच लोकांचा बळी गेला होता. या जिल्ह्यातील जोशीमठात भगवान नरसिंह यांना अर्पित केलेले आहे. सप्तबद्रीपैकी एक असलेल्या या मंदिरात नरसिंह बद्री असं देखील म्हणतात. असे मानले जाते की संत श्री बद्रीनाथ हिवाळ्यामध्ये या मंदिरात राहत असत. भक्त प्रल्हादाची निस्सीम विष्णुभक्ती आणि हिरण्यकश्यपूचा वध याची कथा सर्वश्रुतच आहे. आपल्याला सर्वांना लहानपणापासून भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराबाबत गोष्टी रूपात सांगितले जाते. कितीही मोठा वर मागितला असला तरी अहंकार, मद आणि अनन्वित अत्याचार यामुळे मृत्यू निश्चित होतो हे या कथेवरून आपल्याला समजते. प्रामाणिकपणा, सच्चेपणा, निस्सीम भक्ती, उपासना याचे महत्त्वही या कथेवरून आपणास कळते. ब्रह्मदेवांनी दिलेला वर हा अमरत्वाच्या जवळ जाणारा होता. मात्र हिरण्यकश्यपूने आपल्या वर्तनातून मृत्यूचे सत्य स्वीकारले नाही. माणसाने जन्म घेतला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळच असतो. नरसिंह अवतार आणि कथेचे अनेक पैलू यातून आपल्याला दिसून येतात. देशभरात नरसिंहाची मंदिरे आहेत. विविध राज्यात अद्भुत मंदिरांमध्ये काही रहस्यही दडलेले आहे. नरसिंह एका मंदिराच्या सृष्टीच्या विनाशाचे रहस्य असल्याचा दावा देखील केला जातो. तर हे जे मंदिर आहे ते जोशीमठमध्ये आहे आणि भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह. तर हे जोशीमठमध्ये हे नरसिंह मंदिर आहे. तर मंदिरातील वातावरण खूप अदृश्यतेचा अंश असल्याचे जाणवते. नरसिंह दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. जोशीमठजवळ बद्रीनाथचे मंदिर आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांची ये-जाही सुरूच असते. बद्रीनाथ धामची यात्रा नरसिंह मंदिराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे याला नरसिंह बद्री मंदिर असे देखील म्हटलं जातं. तर अजून एक आख्यायिका आहे. काश्मीर राज्याचा राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी 8व्या शतकात या मंदिराची उभारणी केल्याचे काहींचे मत आहे. आपल्या दिग्विजय यात्रेदरम्यान काश्मीर राजाने या उग्र रूपातील नरसिंहाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. याशिवाय स्वर्गरोहिणी यात्रेदरम्यान पांडवांनी या मंदिराचे भूमिपूजन केले होते असा एक मतप्रवाह देखील आहे. तर काहींच्या मते या मंदिराची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती, कारण नरसिंहांना ते आपले इष्ट मानत असत. त्याचप्रमाणे नरसिंहांच्या या मंदिरात आद्य शंकराचार्यांची गादी देखील आपल्याला इथं बघण्यात येते. तर काही पौराणिक कथानुसार नरसिंह बद्री मंदिरात स्थापन केलेल्या नरसिंह मूर्तीचा जो डावा बाजूचा हात आहे, सृष्टीच्या विनाशाची संबंध त्याच्याशी सांगितले जाते. म्हणजे या मंदिरातील स्थापित मूर्तीतील डाव्या बाजूचा हात जो आहे तो हळूहळू बारीक होत चालला आहे. ज्या दिवशी हा हात पूर्णपणे अदृश्य होईल त्या दिवशी सृष्टीचा अंत होईल अशी मान्यता आहे. आपल्याला ते नाही समजत, पण रोजचे जे तिथं राहणारे रहिवासी आहेत ते रोज ते बघतात आणि त्यांना तो थोड्या थोड्या अंशाने कमी होताना हा दिसत आहे. या मंदिरातील स्थापित भगवान नरसिंहाची ही स्वयंभू मूर्ती असून ती शाळीग्रामापासून तयार झालेली आहे असं सांगितलं जातं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जी नरसिंह भगवानाची जी मूर्ती आहे ती 10 इंचाची आहे
आणि शालिग्रामच्या दगडापासून ती बनवली गेलेली आहे आणि मूर्ती जी आहे ती एक कमळ आहे, कमळावरती विराजमान आहे। त्याच्या व्यतिरिक्त अजून इथं बद्रीनारायण पण आहे, कुबेर आणि याशा बऱ्याच साऱ्या मूर्ती इथं विराजमान आहेत। आणि भगवान नरसिंहच्या उजव्या साईडला राम, सीता आणि हनुमानजी आणि गरुड अशा मूर्त्या या स्थापन केलेल्या आहेत आणि लेफ्ट साईडला कालिका माताची प्रतिमा इथं स्थापित केलेली आहे। अजून असं म्हटलं जातं की भगवान नरसिंह यांची जी प्रतिमा आहे त्यांचा जो उजवा हात आहे, जी आपली भुजा असते, बाहू असतो, तिथून तो थोडा थोडा हा कमी होत जातो आहे, घासला जातोय, म्हणजे कमी होतोय त्याचा आकार आणि पातळ होतोय तो। आणि केदारनाथचे जे सनातन कुमार आहे, संहिता आहे, त्याच्यात असं सांगितलं गेलं आहे की ज्या दिवशी हे नरसिंह भगवान यांचा जो हात आहे तो तुटून, बाहूपासून तुटून जेव्हा खाली पडेल, त्या दिवशी ही अशी जेव्हा घटना होईल, त्या दिवशी बद्रीनाथमध्ये जे नर आणि नारायण नावाचे जे 2 पर्वत आहेत ते दोघं एकत्र येतील, जवळ येतील म्हणजे ते, आणि मग बद्रीनाथ हे जे आहे ते जमिनीत चाललं जाईल, ते नष्ट होऊन जाईल। तर आपण भगवान बद्रीनाथचं जे दर्शन आहे ते आपल्याला होणार नाही आणि तेव्हापासून बद्रीनाथचं जे दर्शन आहे ते जोशीमठचे जे तपोवन क्षेत्र आहे तिथं भविष्य बद्री मंदिर म्हणून हे बद्रीनाथचं दर्शन हे केलं जाईल। तर तुम्ही पण कधी बद्रीनाथ धामच्या यात्रेला गेलात तर ह्या जोशीमठच्या नरसिंह मंदिराला भेट द्यायला विसरू नका। हर हर महादेव।